नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज कार्तिकी पौर्णिमा आहे. तिलाच त्रिपुरी पौर्णिमा असे देखील म्हणतात. तर ह्या त्रिपुरी पौर्णिमेची गोष्ट आपल्यासोबत शेअर करते. या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केला, म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. पुराणामध्ये या संबंधीच्या 2 कथा आल्या आहेत. त्या अशा आहेत. फार प्राचीन काळची ही कथा. त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता. तो फार महत्त्वाकांक्षी होता. देवांच्या पेक्षाही श्रेष्ठ होण्याची आणि अमरत्व प्राप्त करून घेण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती आणि त्याने हा वर मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाची भक्ती करायला सुरुवात केली. त्याची तपश्चर्या तीव्र होऊ लागली. देवांना त्याच्या तपाचे कारण माहिती होते. त्याला अमरत्व जर मिळाले तर पृथ्वीवर अनेक संकटे येतील आणि देवांना देखील त्याचा त्रास होईल. म्हणून देवांनी त्याच्या तपात अडचणी आणल्या, विघ्ने निर्माण केली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्याला वर देखील मिळाला. तो आनंदी झाला. पण ब्रह्मदेवाने तू अमर होशील असे मात्र म्हटले नाही. ब्रह्मदेवाने अभय दिल्याने आणि देवांपेक्षा देखील श्रेष्ठ होशील असे सांगितल्याने त्याला कोणाचेही भय वाटेना आणि तो उन्मत्त झाला. त्याने आपल्या 3 नगरीच्या भोवती उत्तम अशी तटबंदी केली. त्याच्या या तटबंदीपुढे देवांचे काही चालेना. त्याचा नाश करण्याचा प्रयत्न भगवान विष्णूंनी करून पाहिला, पण व्यर्थ गेला. अखेर सर्व देवांनी हे काम करण्याची विनंती शंकराला केली. शंकराने त्या राक्षसाशी 3 दिवस युद्ध केले आणि या दिवशी त्याचा वध झाला. त्रिपुरी पौर्णिमेसंबंधी आणखीही एक कथा रूढ आहे. ती अशी आहे. मयासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले आणि 3 नगरे म्हणजे 3 पुरे वसविली. या त्रिपुरातील राक्षसांनी जोपर्यंत देवांना त्रास दिला नाही तोपर्यंत त्यांची भरभराट झाली. पुढे तारकासूर नावाचा त्रिपुराचा राजा झाला. त्याला 3 मुले होती. ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली ही त्यांची नावे. तारकासुरानंतर त्रिपुराची सत्ता या 3 राक्षसांकडे आली. सत्ता हाती येताच त्यांना सत्तेची धुंदी चढली. ते उन्मत्त झाले, अत्याचार करू लागले. तेव्हा शंकराने त्यांच्याशी युद्ध करून त्यांना जाळून टाकले. तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा. या राक्षसांच्या त्रासातून सृष्टीची मुक्तता झाली. देवांना देखील खूप हायसं वाटलं. त्यामुळे सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला, दीपोत्सव साजरा केला आणि या दीपोत्सवामुळे या दिवसाला मोठी दिवाळी असं देखील म्हटलं जातं. या उन्मत्त 3 राक्षसांचा वध शंकराने केल्याने या दिवशी भगवान शंकराच्या उपासनेला, आराधनेला विशेष महत्त्व आले आहे. या दिवशी शंकराच्या देवळात दीपमाळ केली जाते. शंकराच्या देवळात रोषणाई करतात, पणत्या दिवे लावतात. या पौर्णिमेला स्त्रिया शंकराच्या देवळात त्रिपूर लावतात. त्रिपूर म्हणजे कापसाच्या 750 वाती. त्या तुपात भिजवून शंकरासमोर लावतात. त्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी उपवास करतात. कार्तिकी पौर्णिमेला काही स्त्रिया कोहळा किंवा दीपदान देखील करतात. सायंकाळी नदीच्या प्रवाहात दिवे सोडतात. सायंकाळच्या वेळी या प्रवाहातून हलके हलके पुढे जात जाणारे हे दिवे फारच सुंदर दिसतात. असं वाटतं की जसं काही आकाशामध्ये तारका चमकू लागल्या आहेत आणि त्याच दिव्यांच्या रूपाने नदीच्या प्रवाहात आल्या आहेत असं वाटायला लागतं. काही प्रांतात हा दिवस शंकराचा पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यानेच तारकासुराचा वध केला अशी ही कथा आहे. दक्षिण भारतात या दिवशी शंकराच्यासाठी कृत्तिका नावाचा महोत्सव साजरा केला जातो. या दिवशी शंकराची महापूजा करतात. पालखीची मिरवणूक असते. देवळावर रोषणाई करतात. रात्री फटाके, आतषबाजी असते. अशा तऱ्हेने त्रिपुरी पौर्णिमेला शंकराची आराधना करतात, उत्सव साजरा करतात. शंकराचा पुत्र कार्तिकेय, ज्या ठिकाणी कार्तिकेय याला महत्त्व आहे त्या गावात, शहरात, त्या क्षेत्रामध्ये कार्तिक स्वामींचं दर्शन घेणं या दिवशी खूप शुभ फळ देणारं असतं. कारण कृत्तिका नक्षत्र
त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक महिना ह्या तिन्ही गोष्टी जुळून याव्या लागतात. हे सर्व जुळून आलं त्या दिवशी कार्तिक स्वामी यांचं दर्शन घेणं हे शुभ फळ देणारं असतं. शीख धर्मात देखील या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची या दिवशी जयंती वाढदिवस साजरा केला जातो. बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष देखील लहान मोठे या दिवशी बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. अशी विविधतेतून एकता जाणवते आणि एवढं महत्त्व या दिवसाचं कार्तिकी पौर्णिमेचं, त्रिपुरी पौर्णिमेचं आहे. माहिती आवडल्यास प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.